उन्हाळा सुरू झाला की शरीराला थंडावा देणाऱ्या पेयांची मागणी वाढते. अशा वेळी अनेक घरांमध्ये दुपारच्या जेवणानंतर एक ग्लास ताक पिण्याची सवय असते. ताक हे पचनासाठी हलके आणि शरीराला थंडावा देणारे पेय मानले जाते. मात्र ताक जरी आरोग्यासाठी चांगले असले तरी प्रत्येकाने ते एकाच पद्धतीने पिणे योग्य नसते, कारण प्रत्येक व्यक्तीची प्रकृती वेगळी असते. त्यामुळे ताक पिण्याची पद्धतही प्रकृतीनुसार बदलणं आवश्यक आहे. सर्वप्रथम पित्त प्रकृती असलेल्या लोकांबद्दल बोलूयात. ज्यांच्या शरीरात पित्त जास्त असतं त्यांना ऍसिडिटी, पोटात जळजळ किंवा उष्णता वाढल्यासारखं वाटू शकतं. अशा लोकांनी ताक पिताना त्यामध्ये थोडी खडीसाखर मिसळणं फायदेशीर ठरतं, कारण ताक आणि खडीसाखरेचे मिश्रण शरीराला थंडावा देण्यास मदत करतं आणि पोटातील जळजळ कमी करण्यासही उपयोगी असतं. आता कफ प्रकृती असलेल्या लोकांबद्दल आपण जाणून घेऊया. ज्यांना सर्दी, कफ किंवा घशाशी संबंधित त्रास पटकन होतो त्यांनी ताकामध्ये थोडी सुंठ मिसळून पिणे योग्य ठरतं. सुंठ मिसळल्यामुळे जर ताक पित असाल तर कफ वाढण्याची शक्यता कमी होते आणि पचनक्रियाही संतुलित राहते. ताक पिताना काही सवयी लक्षात ठेवणंही गरजेचं आहे, कारण ताक नेहमी ताजे बनवून पिणे अधिक चांगलं असतं. जेवणानंतर मर्यादित प्रमाणात ताक घेतल्यास पचन सुधारण्यास मदत होते. मात्र खूप जास्त प्रमाणात ताक पिणे टाळावे. तसेच आपल्या शरीराच्या प्रकृतीनुसार त्यामध्ये योग्य घटक मिसळून पिल्याचा अधिक फायदा होऊ शकतो.